श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 6 ऑक्टोबर ते शनिवार 12 ऑक्टोबर पर्यंतचं राशी भविष्य आपण पाहूयात। या आठवड्यामध्ये चंद्राचं भ्रमण वृश्चिक, धनु आणि मकर राशीमध्ये असणार आहे। 7 ऑक्टोबर रोजी ललित पंचमी आहे। 10 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन आहे। 11 ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी आणि महाअष्टमी आहे। 12 ऑक्टोबर रोजी दसरा आणि महानवमी आहे। या आठवड्यामधील ग्रहांचं गोचर भ्रमण राशी प्रवेश पुढील प्रमाणे आहेत। 10 ऑक्टोबर रोजी बुधाचा तुळा राशीमध्ये प्रवेश होत आहे। 12 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रहाचा वृश्चिक राशीमध्ये प्रवेश होत आहे। या सर्व खगोलीय घटनाक्रमाचा 12 राशींच्या राशीफलावर कसा परिणाम होतो ते आपण पाहूयात। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा समाधानकारक असणार आहे, परंतु आठवड्याची सुरुवात काही मनाविरुद्ध घटनांमुळे होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 6, 7, 8 या तारखांना सावधपणे निर्णय घ्यावेत। विपरीत परिस्थितीचा आपल्या कार्यशैलीवर कुठलाही परिणाम होऊ देऊ नये। मन आणि चित्त स्थिर ठेवून महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। शक्यतो या दरम्यान गुंतवणूक टाळावी। त्यानंतर येणारे महत्त्वाचे दिवस म्हणजे 8, 9, 10, 11 आणि 12 हे 5 दिवस आहेत। या 5 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना तुम्ही राबवू शकाल। मोठ्या गुंतवणुकीसाठी हे 5 दिवस विशेष महत्त्वपूर्ण असतील। व्यवसायाची घडी पुन्हा बसवण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या तारखांमध्ये लाभणार आहे। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य यामध्ये तुम्हाला लाभेल। नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। या दरम्यान तुम्हाला भाग्य वृद्धी, व्यवसायामध्ये प्रगती, मोठ्या संधींचा लाभ, तुमच्या अधिकारांमध्ये झालेली वाढ आणि गुंतवणुकीमधली वाढ असे अनुभव येण्याची दाट शक्यता आहे। आठवड्याची सुरुवात फक्त तुमच्या मनाविरुद्ध होईल, बाकी इतर दिवस तुम्हाला उत्तम पद्धतीने घालवता येतील। या आठवड्यामध्ये 11 तारखेला दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये व्यावसायिक प्रगतीचे ग्रहमान आहे। तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक निर्णय क्षमतेमध्ये या आठवड्यामध्ये वाढ होईल। नवीन योजना राबवण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे। यामध्ये राबवलेल्या योजना तुम्हाला भविष्यामध्ये उत्तम यश देणाऱ्या ठरतील। या आठवड्यामध्ये तुम्हाला भाग्यकारक ग्रहमानाचा लाभ होईल। नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। नवीन संधींचा लाभ होईल आणि आर्थिक लाभाचे प्रमाणही या आठवड्यामध्ये तुमचं वाढलेलं असेल। नोकरी व्यवसायामध्ये या आठवड्यात मोठे लाभ होण्याची दाट शक्यता आहे। मात्र 8, 9, 10 या 3 दिवसांमध्ये तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत। प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। शेअर्स, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या तारखांना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। 8, 9, 10 या तारखांना तुम्ही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये। प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। 7 तारखेला ललित पंचमी आहे। वृषभ राशीच्या व्यक्तींनी घरातील ज्येष्ठ मंडळींना नवीन वस्त्र विकत घ्यावं। त्यांच्या प्रकृतीची आणि आरोग्याची विचारपूस करावी। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। कुठलाही मोठा निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी। व्यवसायाचे निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्याने घ्यावेत। नोकरीमध्ये वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत। या महिन्यामधील हा आठवडा तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास तुम्हाला येणारा काळ उत्तम जाईल। खर्चाच्या प्रमाणात या आठवड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। पाहुण्यांची वर्दळ ही राहण्याची शक्यता आहे। व्यवसायामध्ये मोठ्या गुंतवणुकीचा विचार तुमच्या मनामध्ये येईल, परंतु प्रसंग परिस्थिती ओळखून या आठवड्यामध्ये तुम्ही निर्णय घ्यावेत। नवीन योजना राबवत असताना या आठवड्यात विशेष दक्षता बाळगावी। शेअर्स, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। सरकारी कामांचा पाठपुरावा करत असताना विशेष काळजी घ्यावी। महत्त्वाचे निर्णय दक्षतापूर्वक घ्यावेत। 8 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर हे 3 दिवस तुमच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतील। या 3 दिवसामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। कौटुंबिक सौख्य, व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता या 3 दिवसांमध्ये तुम्हाला प्राप्त होईल। नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्ही या दरम्यान करावा। या 3 दिवसांमध्ये तुम्हाला व्यावसायिक स्थिरता लाभेल। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 8, 9, 10 ऑक्टोबर हे 3 दिवस या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत। आरोग्याच्या तक्रारींमध्ये या आठवड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। कुठल्याही आरोग्याच्या लहान-सहान तक्रारींकडेही दुर्लक्ष करू नये। गृहिणींनी आणि विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी। गृहिणींचा शारीरिक आणि मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे। स्पर्धा परीक्षा, मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। खर्चाच्या प्रमाणात या आठवड्यामध्ये अनपेक्षितपणे मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। फसव्या परिस्थितीला आणि कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये। 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये पांढऱ्या अन्नपदार्थांचं दान करावं आणि गरजूंना वस्त्रदान करावं। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा
संमिश्र लाभाचा जाणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा लाभ होईल। तुम्हाला अनपेक्षितपणे मोठे लाभ होण्याची शक्यता आहे। कमोडिटी मार्केट शेअर्स मध्ये किंवा पूर्वी केलेल्या काही गुंतवणुकींचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होईल। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। आठवड्याच्या सुरुवातीला उत्तम लाभ झाल्यामुळे तुमची आठवड्याची सुरुवात उत्तम होईल। नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। परंतु 8, 9 आणि 10 ऑक्टोबर हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। मोठे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। कुठलाही भावनिक निर्णय तुम्ही या दरम्यान घेऊ नयेत। नवीन योजना राबवत असताना वरिष्ठांशी आणि कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांशी तुम्ही चर्चा सल्लामसलत करणं फार आवश्यक आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला घेतलेले निर्णय हे निश्चितपणे तुमचे योग्य ठरतील, परंतु आठवड्याचा मध्यकाल 8, 9 आणि 10 ऑक्टोबर हे 3 दिवस तुमची विशेष दक्षतेचे आहेत। या 3 दिवसांमध्ये चुकलेले निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारे ठरू शकतील, त्यामुळे सावधपणे दिवस व्यतीत करावेत। 10 आणि 11 या 2 तारखा देखील तुम्हाला उत्तम लाभाच्या असतील। म्हणजे या आठवड्यामधील महत्त्वाच्या दिवसांचा विचार केल्यास 6, 7 आणि 8 तारीख दुपारी 3 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 11 आणि 12 हे 2 दिवस असे एकंदरीत तुमच्याकडे 5 दिवस या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण आहेत। यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना तुम्ही राबवू शकाल, महत्त्वाचे निर्णयांचे पाठपुरावे तुम्ही करू शकाल। परंतु 8 तारीख दुपारी 3 नंतर 9 आणि 10 तारीख हे 2.5 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। म्हणून म्हटलं की हा आठवडा तुमचा संमिश्र लाभाचा जाणार आहे। या आठवड्यामध्ये कुठलाही दिवशी तुम्ही प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। कार्यक्षेत्रामध्ये या आठवड्यामध्ये मोठी वाढ संभवते। या आठवड्यामध्ये तुमचं कार्य सिद्धीस जाण्याच्या दृष्टीने ग्रहांची जास्तीत जास्त अनुकूलता तुमच्या बाजूने आहे। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा आहे। महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला उत्तम साथ देणारा आहे। 6, 7, 8, 9, 10 ऑक्टोबर हे महत्त्वाचे 5 दिवस तुमच्याकडे आहेत। या 5 दिवसांमध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरू शकतील। व्यवसायाशी निगडीत तुम्हाला उत्तम निर्णय घेता येतील। 11 आणि 12 तारीख तुमच्या प्रकृतीच्या तक्रारींमध्ये वाढ करणारी ठरू शकते, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। या आठवड्यामध्ये तुम्हाला हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल। तुमच्या मनाजोगे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। आनंद आणि उत्साह तुमचा वाढलेला असेल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त झालेला असेल। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। 11, 12 ऑक्टोबर रोजी तुम्ही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेऊ नयेत। कमोडिटी मार्केट शेअर्समध्ये आणि जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी। विद्यार्थी आणि गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय उत्तम आहे। महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील। ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण आणि वास्तव्यासाठी जायचं आहे त्यांनी या आठवड्यात प्रयत्न करावेत। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश संभवते। गृहिणींच्या प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील, परंतु 11 आणि 12 हे 2 दिवस तुम्ही जपावेत। उष्णता आणि वाताचे विकार तुमचे वाढण्याची दाट शक्यता आहे। 12 तारखेला दसऱ्याच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये काळे हरभरे अर्पण करावेत। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय उत्तम आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा, नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला साथ देणारा, भाग्यवृद्धी करणारा असं या आठवड्यातील ग्रहमान आहे। बुध आणि शुक्र ग्रहाची बदललेली स्थिती ही तुम्हाला उत्तम लाभ देणारी ठरेल। नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्र वृद्धीच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी विरोधकांच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे, परंतु या कारवाया तुम्ही उत्तम पद्धतीने हाणून पाडाल। नवीन योजना राबवण्याकडे तुमचा या आठवड्यामध्ये कल राहील। प्रसंग परिस्थितीचा योग्य अंदाज आल्याने तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये या आठवड्यामध्ये वाढ होईल। महत्त्वाचे निर्णय घेणं, नवीन योजना राबवणं, आर्थिक स्थिरता या सर्व गोष्टींच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभाचा जाणार आहे। व्यावसायिक निर्णय योग्य ठरण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। 11 आणि 12 ऑक्टोबर हे 2 दिवस विशेष महत्त्वपूर्ण आहेत। या दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। गेल्या काही दिवसांपासून जे निर्णय तुमचे प्रलंबित होते, जी कामं तुमची प्रलंबित होती, त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने या 2 तारखा तुम्हाला विशेष महत्त्वाच्या आहेत। नवीन योजनांचा या दरम्यान तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे। 10 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन आहे। या दिवशी तुम्ही महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये लाल रंगाचं खाद्यपदार्थ आणि लाल रंगाचं वस्त्र अर्पण करावं। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय उत्तम आहे।
महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। प्रसंग परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने तुमचा आत्मविश्वास या आठवड्यामध्ये वाढलेला असेल। आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। 9 आणि 10 हे 2 दिवस तुम्हाला विरोधकांचा त्रास सहन करावा लागेल। सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी। या दरम्यान तुम्ही वरिष्ठांशी मतभेद टाळावेत। प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। 6, 7, 8, 11 आणि 12 हे 5 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत। या दिवसांमध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आणि तुम्हाला दूरगामी लाभ देणारे आहेत। विद्यार्थी आणि गृहिणींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वपूर्ण जाईल। नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठी वाढ संभवते। नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। तुळ राशीच्या दृष्टीने हा आठवडा विशेष महत्त्वपूर्ण जाईल। गेल्या काही दिवसांपासून मनामध्ये असलेल्या चिंता दूर होण्याच्या दृष्टीने हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। या आठवड्यामध्ये आलेलं नवरात्र हे तुमच्या मनावरचा मानसिक ताण कमी करण्यासाठी तुम्हाला साथ देणार असेल। यामध्ये तुम्ही चंडी स्तोत्राचं पठण करावं। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करावेत। नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय उत्तम आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेणं, मोठ्या गुंतवणुकी करणं, व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं, नवीन मशिनरी किंवा वाहन खरेदी करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरू शकतील। कार्यक्षेत्रामध्ये या आठवड्यात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। आपल्या कार्यक्षमतेच्या 100% आपण प्रयत्न करावेत। यामध्ये कुठलाही कसूर आपण सोडू नये। महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। आठवड्याच्या शेवटी 11 आणि 12 तारखेला विरोधकांचा त्रास तुम्हाला होण्याची शक्यता आहे, परंतु याकडे तुम्ही दुर्लक्ष करणं गरजेचं आहे, कारण संपूर्ण आठवडा तुम्ही योग्य पद्धतीने व्यतीत केलेला आहे। हा आठवडा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये मोठा बदल घडवणारा ठरू शकेल। योग्य आर्थिक नियोजन करावं, सर्वांशी सलोखा टिकवून महत्त्वाचे निर्णय घ्यावेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी देवीच्या मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तू किंवा तांदूळ अर्पण करावेत। धनुराशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून महत्त्वाचे निर्णय घ्यावेत आणि कुठल्याही महत्त्वाच्या निर्णयापर्यंत येण्यासाठी थोडासा वेळ द्यावा। नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी। आठवड्याच्या सुरुवातीला थोडी दक्षता बाळगणं गरजेचं आहे। 6, 7 आणि 8 हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। बाकी इतर दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। आठवड्याची झालेली ही संथपणे सुरुवात तुम्हाला कुठलंही आर्थिक नुकसान देणार नाही। कुठलाही नकारात्मक विचार मनामध्ये ठेवू नये। आलेल्या परिस्थितीला उत्तम पद्धतीने तोंड द्यावं। या आठवड्यामध्ये तुम्हाला नवीन योजना राबवता येतील। 8 तारखेला दुपारी 3 ते 12 ऑक्टोबर पर्यंतचे दिवस तुमचे उत्तम आहेत। या दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। कमोडिटी मार्केट शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हे दिवस विशेष महत्त्वपूर्ण असणार आहेत। आठवड्याच्या सुरुवातीला फक्त तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे। नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल। आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य तुम्हाला लाभेल। प्रसंग परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे, परंतु ही परिस्थिती ओळखणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य घ्यावं लागेल। सरकारी अधिकारी आणि खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग या आठवड्यामध्ये वाढलेला असेल। या आठवड्यामध्ये तुम्हाला वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल। तुम्ही एखाद्या गृहोपयोगी वस्तूचे, एखाद्या नवीन वाहनाचे किंवा नवीन वास्तू विकत घेण्याचे विचार कराल, बेत आखाल। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, मनोकामना येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे पूर्ण होतील। त्या दृष्टीनेचा पाठपुरावा या आठवड्यामध्ये तुम्ही 8, 9, 10, 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी करावा। या आठवड्यात तुम्ही अष्टमीच्या दिवशी कालभैरवाच्या मंदिरामध्ये नारळ आणि हार अर्पण करावा। मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। या आठवड्यामध्ये फसवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। शेअर्स, कमोडिटी मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक, जमिनीशी निगडीत खरेदी विक्री करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा। नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी। कुठल्याही प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी। महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला घ्यायचे असल्यास
11 आणि 12 ऑक्टोबर रोजी तुम्ही घ्यावेत। व्यवसायामध्ये भागीदारांशी मतभेद टाळावेत। नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी मतभेद टाळावेत। कुठल्याही स्वरूपाच्या मतभेद आणि वादविवादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे। नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी। खर्चाच्या प्रमाणात या आठवड्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। 8, 9 आणि 10 ऑक्टोबर हे 3 दिवस तुम्ही विशेष दक्षतापूर्वक व्यतीत करावेत। प्रसंग परिस्थिती ओळखून तुम्ही वागावं। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभ देणारा आहे। त्यामुळे प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना विशेष दक्षता बाळगावी। 11 आणि 12 ऑक्टोबर हे 2 दिवस तुम्ही विशेष दक्षतापूर्वक व्यतीत करणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी परिणामकारक ठरणार आहेत। म्हणजे या आठवड्यामध्ये घेतलेले चुकीचे निर्णयही तुम्हाला दूरगामी नुकसान देणारे ठरतील आणि या आठवड्यामध्ये योग्य निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। त्यामुळे हा आठवडा तुम्ही विशेष दक्षतापूर्वक व्यतीत करणं गरजेचं आहे। 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये थोडी वाढण्याची शक्यता आहे। व्यवसायामध्ये आर्थिक आवक तुमची वाढलेली असेल, त्यामुळे दिवस तुमचे आनंदी आणि उत्साही जातील, परंतु त्याचबरोबर तुमच्या खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची दाट शक्यता आहे। 11 आणि 12 हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करायचे आहेत। इतर दिवशी म्हणजे 6, 7, 8, 9, 10 ऑक्टोबर हे 5 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत। व्यवसायाचा आणि आर्थिक उत्पन्नाचा आलेख या आठवड्यामध्ये वाढता असेल, परंतु 11 आणि 12 तारखेला परिस्थिती घातक आहे। त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा योग्य अंदाज आल्याशिवाय तुम्ही तुमचं मतप्रदर्शन करू नये किंवा महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। खर्चाच्या प्रमाणामध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी तुम्ही आलेला पैसा योग्य पद्धतीने गुंतवणूक करणं फार आवश्यक आहे, कारण या आठवड्यामध्ये आर्थिक फसवी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि कदाचित परिस्थितीचा अंदाज न आल्यामुळे एखादी मोठे खर्च तुमच्या हातून होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। व्यवसायाच्या आर्थिक आवकेच्या दृष्टीने हा आठवडा समाधानकारक जाईल। नोकरदार मंडळींना देखील या आठवड्यामध्ये उत्तम संधींचा लाभ होईल। वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी तुमचा राबता चांगला राहील। नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील। नोकरी निमित्तानं या आठवड्यामध्ये तुम्हाला दूरचे प्रवास घडण्याची दाट शक्यता आहे। परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणं, नोकरी करणं, विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी जाणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही या दृष्टीने प्रयत्न करावेत। गेल्या काही दिवसांपासून जी कामं तुमची प्रलंबित होती त्या कामांचा पाठपुरावा तुम्ही आठवड्याच्या सुरुवातीला केल्यास येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभ होण्याची दाट शक्यता आहे। नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीने आठवड्याच्या सुरुवातीचे 5 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे असतील। या आठवड्यामध्ये निर्माण झालेली नकारात्मकता दूर करण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर तुम्ही बेलपत्र आणि पाणी अर्पण करावं। मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय उत्तम आहे। 7.5च्या प्रभावामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येईल। नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। प्रसंग परिस्थितीचा योग्य अंदाज तुम्हाला येईल। या आठवड्यामध्ये तुमच्या मनावर आलेला ताणतणाव दूर होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। अतिशय उत्तम ग्रहमान आहे, त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये घेऊ शकाल। नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल। आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा या सर्व दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त कार्यक्षमतेने काम करावं। महत्त्वाच्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही प्रयत्न करावेत। नवीन योजनांचा तुम्ही पाठपुरावा करावा। आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करावेत। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम यश संभवते। 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये कमी झालेली आहे, त्यामुळे या आठवड्यामध्ये केलेलं काम तुम्हाला दूरगामी लाभ देणारं ठरणार आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। वास्तुसौख्य, वाहन सौख्य, गृहसौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला आहे। नोकरीमध्ये बदली, बढती आणि पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। गेल्या काही दिवसांपासून आणि येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला असं ग्रहमान पुन्हा लाभण्याची शक्यता नाहीये, त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही विशेष प्रयत्न करावेत। संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये यश येईल। वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। व्यवसायामध्ये आर्थिक आवक तुमची वाढेल। कम्युनिटी मार्केट, शेअर, शेतीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणारे मंडळी, जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणारे मंडळी यांच्यासाठी हा आठवडा विशेष अनुकूलता दर्शवणारा आहे। एकंदरीतच 12 राशींपैकी मीन राशीच्या दृष्टीने हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे।
उत्तम लाभ देणार आहे. 10 तारखेला महालक्ष्मी पूजन करावं आणि महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये लाल आणि हिरवे वस्त्र अर्पण करावं. त्याचबरोबर केशर मिश्रित अन्न पदार्थ तुम्ही तिथे अर्पण करावेत.